31 काळविटांचा मृत्यू. मंत्री जारकिहोळी यांची भेट आणि दिले कठोर निर्देश. काळवीट मृत्यूनंतर युद्ध पातळीवर औषध फवारणी. बेळगाव जिल्ह्यातील बुद्रामानहट्टी येथील राणी चन्नम्मा मेनी प्राणी संग्रहालयात गेल्या काही दिवसात तब्बल 31 काळविटांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्राथमिक अहवालानुसार बॅक्टेरियल संसर्गाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम व जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकिहोळी यांनी प्राणी संग्रहालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या भेटीत त्यांनी प्राण्यांची देखभाल, आरोग्य, निवारा आणि स्वच्छतेच्या बाबतीत सखोल तपासणी केली. तसेच त्यांनी वनविभाग आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्राणी कल्याण सुनिश्चित करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत. मंत्री जारकिहोळी यांनी अधिकाऱ्यांना सर्व आवश्यक खबरदारी घेण्याचे आदेश दिले असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे आदेश दिलेत. वन विभागाच्या वतीनं युद्ध पातळीवर निर्जंतुकीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून प्राणी संग्रहालयातील सर्व कक्ष आणि आसपासचा परिसर सॅनिटाईज केला जात आहे. म्हैसूर आणि इतर शहरातील तज्ज्ञ पशुवैद्यकांची टीम उपचारासाठी बेळगावात दाखल झाली असून मृत काळविटांचे शवविच्छेदन आणि प्रयोगशाळा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत. अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण निश्चित होईल. संग्रहालयातील उर्वरित 7 काळविटांची विशेष काळजी घेऊन त्यांची इंटेन्सिव्ह केअरमध्ये देखभाल सुरू आहे. जिल्हा प्रशासन आणि वन विभागाने भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले आहे.